आगरी सेनेचा 38वा वर्धापन दिन पदार्पण करीत आहे. आगरी बहुजन समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात आगरी समाजाचे महामानव राजा रामजी साळवी साहेब यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. बहुजन समाजावर होणारा अन्याय अत्याचारांना प्रतिकार करण्यासाठी व तमाम आगरी समाजातील तरुणांना संघटित करण्यासाठी राजाराम साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 साली आगरी सेनेची स्थापना केली. आगरी सेनेची येणाऱ्या काळात वाटचाल आक्रमक अक्षता मात्रे या भगिनींची झालेली हत्या व अत्याचार या विषयावरती कोणत्याही मीडिया अथवा राजकीय नेत्यांनी न्याय मिळावा हे बोलायला तयार नाहीत, कारण या प्रकरणात अत्याचार करणारे हिंदू पुजारी आहेत. तर दुसरीकडे यशस्वी शिंदे या भगिनींची झालेली हत्येच्या प्रकरणात एक मुस्लिम समाजातील युवक समाविष्ट आहे. हे कळताच मतांचे राजकारण करत लव्ह जिहाद सारखा विषय पुढे आणून राजकीय नेते व मीडिया आरडाओरडा करू लागलाय. आम्ही एकच सांगू की प्रशासनाने मतांचे राजकारण सोडून अत्याचार करणाऱ्या कोणत्याही धर्माचा आहे हे न बघता आमच्या या दोन्ही भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळवून या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे. आगरी समाजाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेल्या मागणीनुसार आगरी कोळी समाजाचा विकास साधता यावा याकरिता आगरी कोळी महामंडळ स्थापन करावे. यामुळे समाजातील वंचित असलेल्या घटकाला विकासासाठी योग्य नीती उपलब्ध होऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. या वर्धापन दिवशी आम्ही संदेश दिलेला आहे, प्रत्येक माणूस उद्योगामध्ये आला पाहिजे आणि त्याची प्रगती व्हायला पाहिजे, हा आम्ही आज संदेश दिलेला आहे. नाही, आगरी सेनेचा माणूस मागे नाही पडलेला. आगरी सेनेचा माणूस बलाढ्य झालेला आहे, त्याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती झालेली आहे आणि तो आज जगाबरोबर धावायला निघालेला आहे. आगरी सेनेच्या माणसाचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे आणि तो विकास बहुत म्हणजे बऱ्याच फरकाने झालेला आहे आणि म्हणून जिथे तिथे आगरी समाज आहे तिथे तिथे प्रगती झालेली आहे आणि त्या प्रगतीच्या वाटा त्यांनी शोधलेले आहेत. फरक बराचसा पडलेला आर्थिक दृष्टिकोनातून, राहणीमानातून, सगळ्या आणि उद्योगामध्ये त्यांना प्राधान्य आम्ही दिलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक आगरी माणूस नोकरी न करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्योगामध्ये प्रगती करण्याचं ठरवलेलं आहे. त्या बाबतीत आम्ही लढा देऊ, आंदोलन करू किंवा न्यायाच्या दृष्टीने कोर्टात जाऊ. 15 वर्षापूर्वी उल्हासनगर बेकायदेशीर ठरवला होता, परंतु तेव्हाच्या सरकारने त्यांना न्याय दिला आणि त्यांच्या बिल्डिंगे रेग्युलाइज करून त्यांना परवानगी दिली. अशा पद्धतीची या धर्तीवर आम्ही तो मुद्दा लावणार आहोत आणि ह्यांना देखील त्याच पद्धतीने न्याय द्या असं सांगणार आहोत.